देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा देवा ऋषी पौर्णिमेची मी वाट बघते तुम्ही मला वचन दिलं आहे तर तुम्ही नक्की येणार हे ठाव आहे मला म्हणजे तू अगं तू कवा आलीस कवाच आले म्या तू जेव्हा तुझ्या खंडऱ्यांशी बोलत होतीस ना तवाच म्हणजे तू ऐकलंस होय वय तू मला सांगितलं नाहीस की तुझ्या आणि खंडऱ्यांची भेट झाली ते पण तू भेटली कवा कुठं काय म्हणलं खंडेराय म्हणजे अगं काय झालं अगं सोड अगं किती जोरात बोलतीयस हळू बोल ना जरा अगं रोजच्या सारखंच बोलतीये म्या म्हणजे होय खंडेराय भेटले मला होय पण तू हे कोणाला बी सांगू नगस अगो पण एवढी मोठी गोष्ट आहे आणि तू असं काय बोलतीस आणि खंडोबा इथं येणार ते बी पुशी पौर्णिमेला असं म्हणलीस ना व आणि हे तू कुणाला बी सांगणार नाहीस हा अगं खंडोबानच तसं सांगितलं आहे ते हात येणार आहेत हे कोणाला बी सांगायचं नाही नाहीतर त्यांना येता येणार नाही काय ग म्हणजे विचारलं का बानूला हा विचारलं मग काय म्हणती ती तिला कशाला विचारतोय मलाच विचार की त्या दिवशी तू एकटीच कुठं गेली होतीस हे नाही सांगितलंस तू हा नारायण नारायण या मुनीवर मी आपलीच वाट पाहत होतो आपण मला दिलेला शब्द पाळला नाहीत आपल्याला जे हवं ते आपण केलं आणि खंडेरायांसमोर मला निरुत्तर व्हावं लागलं खंडेराय पालाईला भेटायला जात असताना आपण बाणाईला त्याच वाटेवर का पाठवलं मुनीवर खंडेरायांची आणि बाणाईची भेट घडवून आणण्याची घाई आपण करू नका असं मी आपणास सांगितलं होतं आपणास माझे शब्द त्यावेळी आठवले नाहीत हे प्रभू आपण मला माझे म्हणणे मांडण्याची अनुमती द्यावी त्यानंतर जर आपणास असे वाटले
की माझ्याकडून अपराध घडला आहे तर आपण सांगाल ते प्रायश्चित्त घेण्यास मी तयार आहे. देवा, बानू ही शिवाची परमभक्त. मीच तिला सांगितले की तिचे आराध्य खंडेरायांच्या रूपात अवतरले आहेत. तिने सुद्धा यावर विश्वास ठेवून इतक्या तन्मयतेने खंडेरायांची भक्ती केली की मी सुद्धा हेलावून गेलो. खंडेरायांना प्रसन्न करण्याचे अनेक मार्ग मी तिला सुचवू लागलो आणि ती सुद्धा भक्तिभावाने ते करत राहिली. आमच्यात गुरु शिष्याचं नातं केव्हा तयार झालं हे कळलंच नाही. बानूचे प्रेम आणि तिची भक्ती एका अशा पदापर्यंत पोहोचले की तिला आपल्या आराध्याचे दर्शन व्हावे असे मला वाटले. एक गुरु म्हणून आपल्या शिष्येला तिच्या ध्येयापर्यंत घेऊन जाणे हे माझे परम कर्तव्य ठरते आणि तेच मी केले. परंतु मुनिवर, खंडेरायांनी बाणाईला भेटण्याचे जे वचन दिले ती तिथी आहे पौष पौर्णिमा आणि म्हाळसा देवीशी त्यांचा विवाह देखील पौष पौर्णिमेलाच आहे. या समस्येचं काय करावं मुनिवर? पण देवा, खंडेराय बाणाईला असे काही वचन देतील अशी मला अपेक्षाच नव्हती. माझा हेतू अगदी साधा सरळ होता. एका भक्ताची आणि त्याच्या आराध्याची भेट व्हावी एवढाच. प्रभू, आपण अंतर्ज्ञानी आहात. आपणच मला सांगा, ही समस्या मी निर्माण केली आहे का? नारायण नारायण. देवा, एक मात्र मला लक्षात आले आहे की खंडेरायांचा विवाह हे काही साधे सोपे कार्य नव्हे आणि आपण एकटेच हे कार्य करत असताना आपल्या सोबतही कोणी नाही. नारायण नारायण. नारायण नारायण. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. प्रणाम माते. यावं मुनिवर, आज आपण या क्षीरसागरात कशी वाट चुकलात? माते, श्री विष्णू हेच माझे आराध्य आहेत. त्यामुळे क्षीरसागरात न येऊन कसे चालेल? म्हणून आज इतक्या दिवसांनी आपण क्षीरसागरात आलात तर? नाहीतर श्री विष्णू जेजुरीत गेल्यापासून आपण इकडे फिरकलाच नाही आहात. आता भूतलावरच आपल्याला आपले आराध्य भेटत असल्याने आपण मला भेटायला या विष्णू लोकी थोडीच येणार आहात. नारायण नारायण. माते, असे बोलून मला लाजवू नका. क्षीरसागरात माझे येणे झाले नाही याबद्दल मला क्षमा असावी. परंतु याचा अर्थ मी आपणाला विसरलो असा मात्र होत नाही. माते, अहो, आता देखील मी आपल्याला भेटण्यासाठीच इथे आलो आहे. अशी कोणती गोष्ट आहे जी सांगण्याकरिता आपण या क्षीरसागरात मला भेटायला आला आहात? नारायण नारायण. माते, या क्षीरसागरात जशा आपण एकट्या आहात तसेच माझे आराध्य तिथे भूतलावर एकटे आहेत. श्री खंडेरायांच्या विवाह कार्यात ते इतके कार्यमग्न आहेत की मला सुद्धा त्यांच्याशी सविस्तर बोलता येत नाही. ते मला चांगलेच ठाऊक आहे. खंडेरायांच्या विवाह कार्यासाठी गेल्यानंतर यांना या क्षीरसागराचा आणि माझाही विसरच पडलाय बहुधा. नाही, मी समजू शकतो, पण खंडेरायांचे विवाह कार्य ही काही साधी सुधी गोष्ट नव्हे. आपल्याला माहित असेलच माते, जेजुरीत खंडेरायांच्या विवाह कार्यात इतकी विघ्न येत आहेत
की ती दूर करता करता श्री विष्णूंना एकट्यानेच सर्व निर्णय घ्यावे लागत आहेत. हो अहो मुनिवर, असे असते तर ह्यांनी मला तसे सांगितले असते. नारायण नारायण. माते, आपण जाणताच की श्री विष्णूंना आपणाला ही गोष्ट सांगण्याचा विसर पडला असणार. मात्र ही गोष्ट त्यांना तुम्हाला सांगण्याची इच्छा नाही असं मात्र मला वाटत नाही. मुनिवर, तुमच्या बोलण्यावरून मला असे वाटू लागले आहे की खंडेरायांच्या विवाह कार्यासाठी आणि ह्यांना सहाय्य व्हावे म्हणून मलाच जावे लागेल. नारायण नारायण. म्हणजे माते, या पुढची आपली भेट जेजुरीत होणार तर. आणि मुख्य म्हणजे खंडेरायांबरोबर आपणा उभयतांचेही दर्शन होईल. नारायण नारायण. आचार्य, आमच्या आयुष्यात एवढी उलथापालथ झालेली असताना कसले ध्यान आपण करता कोणास ठाऊक. कुंभक, दैत्य कुळाचा उद्धार करण्यासाठीच मी हे ध्यान करतो आहे. क्षमा असावी. आज इथे ध्येय साध्य होण्यासाठी आपणच सहाय्य करू शकता. मला तसे वाटत नाही. का? कारण तुझे ध्येय मी जाणतो. तू श्रीमार्तंड भैरवांना आपला शत्रू मानतोस, पण मला ते मान्य नाही. असो, आपली मतं जुळणार नाही. आपण मला केवळ त्या खंडेरायांचे एक असे रहस्य सांगा जे मला उपयोगी पडेल. कुंभक, तुला माझी भाषा उमगत नाही. तुझ्या आईची भाषाही तुला कळत नाही. काय करावे बरे? आणि खंडेरायांचे एखादे रहस्य मी जरी तुला सांगितले तरी त्यांच्या समोर तुझा विजय शक्य नाही. सगळा गड नष्ट नाही झाला तरी चालेल मला, पण काही बुरुज ढासळावे एवढीच माझी इच्छा. मला वाटतं तू उलूकला भेटावंस. उलूक, ज्याच्या अंगा खांद्यावर तू खेळलास, ज्याच्या समोर तू लहानाचा मोठा झालास, तो उलूक. तो उलूक ज्याने खंडेरायांबरोबरच्या युद्धात मोठा पराक्रम केला, तो उलूक. तो एक अनुभवी दैत्य आहे. तो तुला वस्तुस्थितीची जाणीव करून देईल. त्याची भाषा तुला कळेल कदाचित. उलूक, हे मला आधी का सांगितलं नाही आचार्य? कुठे आहे उलूक? मला ठाऊक नाही. त्याचा शोध तुझा तुलाच घ्यावा लागेल. पण काय करतोय उलूक? युद्धानंतर तो एकटाच निघून गेला जंगलात. युद्धात एवढी हिंसा झाली की तो मौन झाला. त्याला एकट्यालाच राहायचं होतं. मी उलूकला शोधून काढेन. ह्या कामी तरी आपण सहाय्य कराल अशी आशा आहे.
बोलावे. अहो, खूप कामात आहात. कुठे चालला होतात? नाही, इथेच गडावरच आहे. मला तुमच्याशी थोडे बोलायचे आहे. बोला. तिथेच थांबून बोलणार आहात? हो, इथे अनेकांना माहित आहे की मी असा एकटाच बोलत असतो अधूनमधून. काहीतरीच काय? मी नंतर बोलू का? सांगा, काय म्हणताय? मला आपल्या विवाहाबद्दल बोलायचे आहे. बोला. आपले विवाहस्थळ काय असणार आहे? ठरेल लवकरच. आपल्या विवाहाची तुम्ही काय काय तयारी केली आहे हे मला विचारायचे होते. आपल्या विवाहाला कोण कोण येणार आहे? राजधानी जेजुरी आणि सर्वच प्रांतातून लोक येतील. नारद मुनी देवलोकात निमंत्रण देतील तेव्हा कळेल कोण कोण येणार आहे ते. गण, गंधर्व, यक्ष, किन्नर सर्वच येतील. ह्या सगळ्यांना प्रत्यक्ष बघायची उत्सुकता आहे मला. आपला विवाह मंडप कसा असणार आहे? म्हाळसा, आकाशात ग्रह नक्षत्र, चंद्र, सूर्य, तारे, शक्ती, चेतना असताना मंडपाची काय आवश्यकता? माझ्यासाठी काय आभूषणं घडवून आणली आहेत? तुला काय आभूषणे हवी आहेत? म्हणजे अजून तयारी झालीच नाही. आता मला काय त्यातलं कळणार, परंतु तू आता आठवण करून दिली आहेस तर निश्चितच लक्षात राहील. म्हाळसा, माझ्या आजूबाजूला अनेक लोक आहेत, तेव्हा आपण नंतर बोलूया का? मला अजून खूप काही बोलायचं होतं, पण वेळच नाही तुमच्याकडे. देवा, आपल्या आणि म्हाळसा देवींच्या विवाहाचं स्थळ निश्चित झालं. त्यामुळे तिम्माशेठ यांना पूर्व तयारी करता येईल. इथे जेजुरीत सगळ्यांना कळल्यामुळे सगळे उत्साही आहेत, त्यांनाही तयारीला लागता येईल. आता मला विवाहाच्या कार्याची आखणी करून कामाचं वाटप करायचं आहे, जेणेकरून विवाह कार्य सुनियोजित पार पडेल. गडावर म्हाळसा देवींचं आगमन होणार, त्यामुळे त्यांना अनुकूल बदल करून घ्यायचे आहेत. अनेक प्रांतात निमंत्रणं पाठवायची आहेत. पालीपर्यंत प्रवास करताना ती खंडेरायांच्या विवाहाची वरात आहे, त्यामुळे त्या मार्गाची पाहणीही करायची आहे. प्रधानजी, आपण इथे जेजुरीत आल्यापासून अहोरात्र कामात आहात. विवाह घडवून आणण्यासाठी आपण जे प्रयत्न करत आहात ते मला कळत नाही असे नाही. मला जे प्रिय आहेत ते साक्षात श्री विष्णू माझ्या बरोबर जेजुरीत आहेत, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. परंतु मला आपल्याला अधिक वेळ नाही देता आला. माझी आणि म्हाळसाची भेट व्हावी म्हणून आपण इतके प्रयत्न करत आहात याची कल्पना आहे मला. परंतु प्रधानजी,
आपण तसे इथे एकटेच आहात आणि तिकडे विष्णू लोकात महालक्ष्मी आपल्याशिवाय एकटे आहेत. तेव्हा आपण विष्णू लोकात जाऊन यावे.